श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही, इतरांसाठी मनापासून झिसावं, दिखाव्यासाठी नाही. आणि आयुष्यात आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव मात्र नक्की जाणवली पाहिजे. श्रोते हो, आयुष्यात पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून श्रोते हो, स्वतःशी वादविवाद कराल तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आणि सर्वात महत्वाचं, जर दुसऱ्यांशी वादविवाद घालाल तर नवीन असंख्य प्रश्न हे उभं राहतील. आणि त्रिकाल सत्य आहे, आयुष्यात आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात नक्कीच आणि कधी काही कमी पडत नसते. आणि हे 100% खरे, कारण माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसत असते, आणि दाखवली तरच भेटत असते, आणि केली तरच कळत असते, मानली तरच मिळत असते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य असंच असतं, बरंच काही देऊनही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपाशी ठेवत असतं. आयुष्यात आलेली संकट जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजे परमेश्वराची कृपा असते. कधी कधी सुंदरतेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा मन हिरावून घेतो. गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुद्धीचा, आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो. कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ ही नेहमी मोलाची ठरत असते. जिथं सगळं संपलंय याची जाणीव होते, तिथं पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो. मनाला झालेल्या वेदना डोळ्यांनाच कळत असतात. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. नात्याला किती वर्ष झाली हे महत्वाचं नाही, तर त्या नात्यात किती प्रेम आहे आणि किती आपलेपण आहे हे महत्वाचं असतं. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलंही काम सहज निसंशय पूर्ण होत असतं. मला काय आवडतं यापेक्षा माझ्या आवडत्या व्यक्तीला काय आवडतं, आणि ती आवड जपणं म्हणजे प्रेम. आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट ही अशी असते की नंतर कमावलेल्या अनेक गोष्टी त्या एका गोष्टीची बरोबरी करू शकत नाहीत. लिहिलेली अक्षर ही विकता येतील, पण दिलेला शब्द विकायचा नसतो. तुटल्यावर गळून पडावं, पण खचून जाण्यासाठी नाही, तर पुन्हा नव्यानं बहरण्यासाठी. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतं. आज ना उद्या ते भोगावं लागत असतं.
दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्यानंही बऱ्याचदा आपली ठिगळं बुजवता येतात. आयुष्यात सगळं काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे. इथं सगळं काही लपवावं लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावं लागतं. काही निर्णय घेताना विचारायचं नसतं, तर ठामपणे सांगायचं असतं. गरजेचं नातं हे घड्याळाच्या काट्यांशी असतं आणि प्रेमाचं नातं हे वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी सुद्धा पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्न सुद्धा हे नकोसं होत असतं. म्हणूनच नेहमी समाधानी असलं पाहिजे आणि प्रयत्नशील सुद्धा असलं पाहिजे. कष्टाचं जे असतं तेच समाधान असतं. माणसाला खूप हवं असतं, पण नेमकं काय तेच माहीत नसतं. जगायचं जगायचं असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं हेच माहीत नसतं. लोक खूप लवकर बदलतात. काल ज्यांना आपली काळजी होती, आज त्यांना आपली गरज सुद्धा नाही. आरोग्याची काळजी घेतली की तब्येत ठीक राहते आणि नात्याची काळजी घेतली की संसार सुखाचा होतो. अपेक्षा ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, पण कर्तव्य निभावणं ही सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. जगण्याची एक सोपी पद्धत आहे. जिथं त्रास होतोय तिथं स्मित हास्य देऊन ते दुर्लक्ष करा. खोट्याचं साक्षीदार होऊन मान खाली घालून जगण्यापेक्षा सत्याचं गुलाम होऊन ताठ मानेनं जगण्याचा अभिमान हा काही औरच असतो. जितकं व्यस्त तितकं मस्त. खरं खोटं करण्याआधी माणसानं स्वतः आधी खरं असावं लागतं. श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्माला येणं हे तुमचं नशीब आणि गरीब आई बापाच्या पोटी जन्माला येऊन श्रीमंत होणं हे तुमचं कर्तृत्व. जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते. सांडलेलं भरता येतं, पांगलेलं आवरता येतं, भंगलेलं सावरता येतं, मात्र आयुष्यातून गेलेलं परत कधीही सामावता येत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी माचीसच्या काडीनेच आग लागत नसते. शब्दांनी सुद्धा वणवा पेटत असतो. आधी माणसांच्या मनात, नंतर मेंदूत आणि मग नात्या नात्यात. आपला हात हा तिथंच पुढं करा जिथं आपल्या हाताला योग्य हात मिळेल. वेळ बदलते आयुष्य पुढं सरकल्यावर, आयुष्य बदलतं प्रेम झाल्यावर. प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर, पण आपली लोक मात्र बदलत असतात वेळ आल्यावर. कुणाच्या नशिबाला हसू नका, कारण नशीब कोणी विकत घेत नसतं. वेळेचं नेहमी भान ठेवा, कारण वाईट वेळ ही सांगून नसते येत. सीता होऊन
मौनाचं रामायण सहन करता येतं, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो. आपल्या सर्वात मोठ्या चुका अतिजीव, अतिविचार, अतिविश्वास कधी कोणावर करू नका, कारण त्रास आपल्यालाच होत असतो. एकांतात आलेलं अश्रू हे कधीच खोटं नसतात. नातं कितीही खास असलं तरी त्यात असणारं आपलं महत्व हे काही वेळेनंतर कमी होतं हे तितकंच खरं असतं.